ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा. अहो, पार्ट 38. तर इवा तसाच हक करत बोलते, शांत हो निवीत, शांत हो. प्लीज तू शांत हो आधी आणि ऐक. मी काय सांगते ते नीट ऐक आता. तू माझा कॉल कट केला मूड खराब आहे बोलून, तर त्यानंतर मला कळलं होतं, की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मग तसंच मी तुझ्या पीएला कॉल केला आणि तिला विचारलं, तर ती सर्व सांगितली मला. हे बघ निवेद, प्रोजेक्ट आज 2 गेले आणि आज त्याचं किती नुकसान झालं हेही मला माहिती आहे आणि त्यामागची तुझी मेहनत पण वेस्ट केली. पण आपल्याच ऑफिसमधील कोणीतरी केलं आहे हे शोधून काढायला हवं आपल्याला. पण तू एक प्रॉमिस कर मला. मागे जे केलं तू मेहता ग्रुपकडे जाऊन, तर ते परत नाही करणार. मीन्स फायटिंग वगैरे. तर निवित बोलतो, "नाही बा, मी हे प्रॉमिस नाही करू शकत. तुला नाही माहिती माझी मेहनत किती होती यात. अगं रात्रंदिवस मेहनत घेऊन मी हा प्रोजेक्ट मिळवला होता. यावर काम केलं होतं. हा कोण हरामखोर होता हे मला कळलंच पाहिजे." बापरे! नाही त्याची पूर्ण लायकी दाखवून दिलं त्याला, तर बघशील तू. माझं डोकं इतकं गरम होऊन आहे ना, सिरियसली सांगतो तुला, खूप जास्त राग येऊन आहे मला. मी माझ्या पीएला सांगून आहे, कोणावर कोणत्या पद्धतीने कसं लक्ष ठेवायचं आहे. पीएला सोडून सर्वांवर डाऊट आहे आता मला. इतकी मोठी प्रोजेक्ट गेले म्हणजे काहीतरी आतमधल्या माणसाचं काम आहे ते शोधून काढणारच मी. बापरे! तर इवा तसाच हक करत निवीतला जवळ घेत बोलते, "हो, तू शांत हो आधी. जो कोणी असेल तो नक्की भेटेल आपल्याला. तू प्लीज शांत हो." तर निवीत तसंच शांत होतो, डोळे बंद करतो, इवाच्या गोदीमध्ये असतो. तर दोघेही 5 मिनिटं शांतच असतात आणि मग इवा हळूच बोलते, "निवीत, चेंज करून घेतो का? म्हणजे निवांत झोपता येईल ना तुला?" तर निवीत बोलतो, "नाही, मला ऑफिसला जायचं आहे, सो प्लीज मला झोपायला नको सांगू." तर रिवा पटकन विचारते, "ऑफिसला? आत्ता कशाला? काय झालं?" "थांब मी तुझ्या पीएला विचारते काय बाकी आहे ते." तर निवीत बोललो, "नाही, नको इवा. तिला नाही माहिती की माझं कोणतं काम आहे ते. सो प्लीज तू असं जबरदस्ती मला घरात थांबायला बोलू नको." तर इवा थोडी रागातच बोलते, "तिला कसं नाही माहिती? मा माहिती आहे तिला सगळंच. तू हे सांग मला की तुला तिकडे जाऊन मेहता ग्रुपसोबत बाचाबाची करायची आहे आणि मी इथे एकटी असं टेन्शनमध्ये राहू. हे तुला पटत आहे का?" "हे बघ निवीत, जो विचार मी तुझ्याबद्दल कधी करूच शकत नाही, तो विचार करायला मला प्लीज भाग नको पाडू." तर निवीत बोलतो, "एव्हा तुला कळतंय का माझं किती नुकसान झालंय ते? तुला थोडी तरी जाणीव आहे का याची?" तर इवा बोलते, "हे बघ निवीत, मला सगळं कळत आहे. तुझं नुकसान, तुझे इमोशन्स, तुझं लॉस सगळं. पण तू त्यांना भांडून, बोलून काही होणार आहे का? काहीच नाही ना. मग आपण हे शोधून काढू ना, की हे नक्की कोणत्या आपल्या स्टाफमधल्या माणसाला आपल्या साइडने करून हे सगळं करून घेतलंय. आपल्याला ते जर कळलं, तर आपण बघू ना काय करायचं त्याचं. आपलाच माणूस खोटा निघाला यासाठी मेहता ग्रुपला पकडून काय होणार आहे? उलट त्यांनाच आपल्याला नको ते बोलायला चान्स मिळेल. हसतील ते आपल्यावर, की तुझ्याच माणसाला वापर करून मी हे सर्व केलंय. मग काय बोलणार आहे आपण त्यांना? सांग. बोल आपण त्यांचं काय बोलायचं? काय करायचं? निवीत ऐकून फक्त विचार करत असतो शांतपणे आणि मग 10 मिनिटे असंच बसतो आणि बोलतो, "इवा प्लीज मला ऑफिसमध्ये जाऊन येऊ दे एकदा. मी काही नाही करत. प्लीज मला जाऊन येऊ दे ना." तर इवा बोलते, "एकटा नाही जायचं मग तू. मी पण येणार आहे तुझ्यासोबत चल." तर निवीत बोलतो, "तुला आधीच बरं नाहीये. तुला कुठे घेऊन फिरू? असं बाहेर पुन्हा तब्येत खराब होईल. सो तू आराम कर ना घरी." तर इवा बोलते, "तुला खरंच असं वाटतं का, की तू इतकं टेन्शनमध्ये असताना मी इथे आराम करावा आणि माझ्याकडून आराम होईल का? मला जेव्हापासून कळलं आहे ना, तेव्हापासून डोकं पूर्ण जाम झालं विचार करून आणि तू आराम करायचं बोलतो मला? सिरियसली? हां, निवीत?" तर निवीत बोलतो, "अगं पण तू तिथे येऊन तरी काय करणार आहे? सांग मला." तर एवा बोलते, "काही नाही, तुझ्यासोबत राहते मी. तुझ्या कॅबिनमध्ये बसते चल किंवा रेस्ट रूमला रेस्ट करते चल. पण मला इथे एकटीला राहायला नाही जमणार आहे." तर निवीत बोलतो, "ठीक आहे चल." दोघेही निघतात, निवीतच्या ऑफिसला जातात आणि मग कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर पूर्ण सर्च करत असतात. बघत असतात की नक्की हे कसं झालं? कोणी केलं? तर 15 मिनिटांनी निवीतच्या कॅबिनचा डोअर नॉक होतो. तर निवीत नॉर्मली लॅपटॉपवर काम करतच बोलतो, "कम इन." "कोण आहेत?" "या आत." तर टाळ्या वाजवत एक मुलगी मीन्स यशवी मेहता आत येते आणि सोबत निवेदच्या ऑफिसचा सर्वात ओल्ड आणि सर्वात विश्वासू एम्प्लॉय आणि मिस्टर मेहता हे तिघे आत येतात. निवेद आणि इवा त्यांना बघतच उभे राहतात आणि मग यशवी बोलते, "काय झालं? काय झालं निवेद? धक्का बसला का आम्हाला इथे बघून? की तुझ्या या एम्प्लॉयला बघून धक्का बसला?" तर मिस्टर मेहता बोलतात, "काय झालं निवेद? ललित शहा
इतका स्मार्ट, इतका शार्प, इतका सक्सेसफुल बिझनेसमॅन असून एका चोर एम्प्लॉयीला नाही शोधू शकला? काय अर्थ तुझ्या या हुशारीचा? कमवलं ते सगळं गेलं ना आता. काय करशील आता? घरी काय उत्तर देशील? घरचे तुझ्या वाट बघत आहेत तुझ्या घरी येण्याची. कोणत्या तोंडाने घरी जाशील आता? सांग ना. अरे बोल ना. शांत काय बसलायस असा? तर निवीतला खूप भयानक राग येतो आणि तसाच रागात पुढे येऊन मिस्टर मेहताची कॉलर पकडून बोलतो, "तोंड सांभाळून बोल रे तू. तुझी लायकी नाहीये इथे माझ्या ऑफिसमध्ये येऊन हे सर्व बोलायची." इतक्यात पटकन पुढे यशवी येते आणि निवीतला बाजूला करते. बापरे! आणि निवीत पण यशवीला रागातच बघत कॉलर सोडून देतो आणि आपल्या एम्प्लॉयीला बोलतो, की "का केलं तू हे सर्व? कशासाठी केलंस? फक्त पैशासाठी? अरे तुझी लायकी तरी होती का इथपर्यंत यायची? मी घेऊन आलो तुला इथपर्यंत. कोणत्या काळात तुला मदत केलं मी आणि किती मदत केलं हे असं कसं विसरला तू? ज्याच्याकडे खाऊन मोठा झाला तू, चांगले दिवस काय आले तर लगेच विसरला सगळं? एक कायम लक्षात ठेव, आज मी तुला जास्त काही नाही बोलणार आणि काही नाही करणार. पण पुढे जेव्हा वेळ येईल, ती वेळच तुला तुझी जागा दाखवून देईल हे लक्षात ठेव." बापरे! निवेदसोबत काय झालं हे? तो एम्प्लॉयी खाली मान घालून शांतच उभा असतो आणि मग यशवी बोलते, "मला खूप वाईट वाटत आहे निवित, तुझ्यासाठी. खरंच हे असं कसं झालं? एवढं वाईट नाही व्हायला पाहिजे कोणाचं, हो ना? पण काय करणार, शेवटी वेळ आहे, सर्वांवर येते. जसं आज तुझ्यावर आली." तर निवित बोलतो, "तोंड सांभाळून बोलतो आधी आणि वेळेचं मला नको सांगू. तुझी आणि तुझ्या या बापाची काय वेळ येणार आहे ना, समोर ते बघच तू. आज मी जीव लावून मोठं केलेल्या कर्माची मला जी फळं मिळाली असतील ना, अशा नालायक स्वार्थी लोकांमुळे, तर पुढे माझ्या कर्मामुळे चांगले दिवस पण बघायला मिळतील, असा विश्वास आहे माझा. कळलं का? यशवी मेहता." तर यशवी बोलते, "तुझं कुठे काय चुकतंय? तुला अजून कळलंच नाही. अरे निवित, तुझ्या लाईफमध्ये ही मुलगी आली तेव्हापासून हे सगळं होत आहे तुझ्यासोबत. नाहीतर आजपर्यंत कसं तू ग्रोथ केली? ती अचानक थांबण्याचं कारण फक्त ही मुलगी आहे." इवाकडे पॉइंट करत बोलते. "कोण, कुठली ही मुलगी काय माहिती? एखादा चांगला मुलगा काय मिळाला? लागा त्याच्यामागे. सोडून दे हिला, तरच तुझे चांगले दिवस येतील. नाहीतर एक-एक एम्प्लॉयी असेच बाहेर गेले, तर तुला माहिती तुझ्याकडे काहीच नाही राहणार. आता पण वेळ आहे, ऐक माझं." बापरे! काय होईल आता? हे सर्व ऐकून निवीतला खूप भयानक राग येतो आणि इवाला चांगलाच धक्का बसतो. तर तसंच इवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि निवीत हे सर्व बघतो तर पुन्हा राग वाढतो आणि तसंच बोलायला लागतो, की "ए यशविशा, खरे निगेटिव्ह तू आहेस. जे नुकसान होतं ते तुझ्यामुळे होत आहे. हे जे काही झालंय तुझ्या सो कॉल्ड फादरला जे तू फालतू आयडिया दिली त्यामुळे झालंय. तुमच्या वाईट कामांमुळे झालाय." इवाचा यात काहीही एक समावेश नाहीये. इनफॅक्ट ती जेव्हापासून लाईफमध्ये आली, तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये चांगलंच काहीतरी घडत गेलंय. पण वाईट जर काही घडलं आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. कळलं का यशवी मेहता? तर इवा बोलते मध्येच, की "नाही निवेद, ती बरोबर बोलत आहे. तुझं या आधी एवढं नुकसान कधीच नाही झालं, जे आज झालं. म्हणजे मी लाईफमध्ये आल्यापासून झालंय. माफ कर निवेद मला. इथून पुढे आपण नको बोलूया, कधीच नाही." आणि असं बोलून रडतच आपली बॅग घेते आणि बाहेर जायला निघते. तर इवा म्हणून निवीत जोरात ओरडतो आणि तसंच इवाचा हात धरून चेअरवर बसवतो आणि मिस्टर मेहता आणि यशवी मेहता आणि त्या एम्प्लॉईला बोलतो, "चला निघा रे चोरट्यांनो, तुमची लायकी नाही ती थांबायची. आणि मेहता, तुला आणि तुझ्या मुलीला बघतो बिझनेसमध्ये. चला निघा आता." मिस्टर मेहता बोलतात, "ए चल रे निघ. तू काय बघशील? बिझनेस कसं करायचं ते बघ आधी आणि मग माझ्याशी बोलायला ये." निवेद पुढे येतो मारायला गेल्यासारखा, पण इवा पटकन हात धरून थांबवते आणि मग ते तिघेही चालले जातात आणि इवा रडत असते आणि निवेद आपल्या केबिनचा डोअर लॉक करतो आतून आणि सर्वात आधी पाणी देतो इवाला प्यायला. तर इवा नकार देत असते. तर निवेद स्वतःच्या हाताने पाणी पाजतो. मग इवा तसंच पिऊन घेते आणि मग निवेद बसतो इवाच्या बाजूला आणि बोलायला सुरुवात करतो. बाप रे! काय बोलेल आता? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. मज्जाच मज्जा. पार्ट 39 मध्ये बघणार आहे आपण आता निवित काय बोलतो, कशी समजूत काढतो इवाची आणि ते सर्व ऐकून इवा समजून घेऊन शांत होईल का? किंवा पुन्हा काही रिझन देऊन लांब जायचं बोलेल? आणि निवित स्वतःच्या फॅमिलीला कसं समजावतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. ओहो.